brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुक्काम पोस्ट मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला पत्ता याच्यासाठी सांगितला की तुमचा पत्ता हा तुमच्या मुळापर्यंत म्हणजे तुमचं जे मूळ स्थान आहे तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जातो, ज्या ठिकाणी तुमचे रूट्स असतात. आणि त्या रूट्सपर्यंत तुम्ही पोचला की तुम्हाला सुरुवातीला काय घडलंय या गोष्टीची कल्पना येते आणि मग हळूहळू ही स्टोरी सगळी पुढे जाते. मी आत्ता जिथे उभा आहे ते आहे अशोक खरातचं मूळ गाव. इथे याचे आईवडील आधी त्यांचं घर होतं, तिथून ते पलीकडच्या गावामध्ये परत जे सगळी खरातांची वाडी आहे तिथं ते शिफ्ट झाले. पण मुद्दा असा आहे, मी सुरुवातीलाच पत्ता सांगण्याचं कारण सांगतो. पत्ते शोधत गेल्यानंतर तुम्हाला काही आकडे पण हाती लागतात, मग तुम्हाला सर्वे नंबर मिळतात, मग तुम्हाला गट क्रमांक मिळतात आणि त्यातून पुढे काय येतं, त्यातून पुढे येतात महसुली डॉक्युमेंट. त्यातलं पहिलं आहे सातबारे. हे हातामध्ये गठ्ठा तुम्ही जाता पाहिला तर तो आहे खरातचे जे सातबारे आहेत त्याचे इतक्या सातबाऱ्यांवरती नाव आहेत. ज्या मिरगावात मी आता उभा आहे तिथे जवळपास 12 ते 13 वेगवेगळे सातबारे त्याच्या नावावरती आहेत सिन्नरमधल्या. पलीकडे तुम्ही पाथर्डीला गेला तर इथे तुम्हाला 30 ते 32 सातबाऱ्यांवरती त्याच्या कुटुंबियांचं नाव दिसेल, जे वेगवेगळ्या ठिकाणी. इंटरेस्टिंग असं आहे, त्यातले काही सामायिक आहेत, म्हणजे माझ्या माहितीनुसार जवळपास 12 ते 13 सातबारे असेल ज्याच्यावर तो स्वतः आहे. बाकी जे काही 52 सगळी ह्या सगळ्यातले डॉक्युमेंट आहेत त्यातले 12-13 ते आहेत. आणि मग उरलेली जे काही सगळे डॉक्युमेंट असतील त्याच्यातली 35 ते 40 डॉक्युमेंट या सगळ्यामध्ये तो सामायिक आहे. म्हणजे काय की जमिनीच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे, त्या जमिनीमध्ये तो स्वतः हकदार असं दिसतंय आणि अर्थात मालक हे पण क्लिअर होत आहे. पण इतके सगळे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी आणि ह्याची स्टोरी सांगण्यासाठी कारण असे आहे की गेल्या 15 ते 20 वर्षात त्याने कशा पद्धतीने ही माया गोळा केली ते जर समजून घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटचं तुम्हाला बक्षीसपत्राची स्टोरी ऐकायला लागेल. कारण बॉस मला मित्र तर खूप आहेत, पण आत्तापर्यंत कोणी जमीन मला गिफ्ट नाही दिली. समजून घेऊ सगळं प्रकरण काय ते. सगळ्यात सुरुवातीला आपण हे समजू की असे कोणते अधिकारी आहेत की ज्या अधिकाऱ्यांना वाटतं की आपली खरात सोबत पार्टनरशिप असावी किंवा आपण दोघांनी एकत्र येऊन एखाद्या गोष्टीत इन्व्हेस्ट करावं, मग ती स्थावर जंगम कोणती मालमत्ता असेल. असे कोणते नेते आहेत ज्या नेत्यांना वाटतं की अरे खरात तर एकदम भारी आहे, आपण खरातच्या याच्यामध्ये पैसे लावावेत आणि तिथे आपला तेवढंच महाराजांचं पण खुश आणि आणखी 4 गोष्टी निघतील. असे कोणत्या व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींना ह्या सारख्या माणसाच्या सोबत राहायचं वाटतं. एक एक करून उलगडा करू. सगळ्यात पहिले विषय तो उपजिल्हाधिकाऱ्यांचा. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पहिलं उपजिल्हाधिकाऱ्यांचा एक्झॅक्टली काय इश्यू आहे तो समजून घेऊ. इंडेक्स 2 आहे माझ्याकडे आता. पाथर्डीमधली डॉक्युमेंट काढले, कारण काय डॉक्युमेंटच इतके सगळे सातबार आहेत की सगळ्या गोष्टी ह्या एका व्हिडिओमध्ये वाचता येणार नाहीत. 2-3 महत्त्वाचे मुद्दे घेऊ आणि परत आपण पुढे सरकू. मुद्दा क्रमांक 1 घेतला असा आहे की इंडेक्स 2 हे पाथर्डीमधलं आहे. पाथर्डीमध्ये ही प्रॉपर्टी आहे. ह्या प्रॉपर्टीमध्ये जुने जे काही होते त्यांनी प्रॉपर्टी लिहून दिली आणि कुठे हे सगळं मी तुम्हाला सांगतो. याचं जे खरेदी खत आहे आत्ता माझ्या हातामध्ये, हे खरेदी खत 2022चं आहे आणि याच्यामध्ये तारीख किती आहे, ओके, जानेवारी 2022चं हे खरेदी खत आहे. या खरेदी खतामध्ये सातबारा वगैरे सगळं लिहिलंय, किती नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क. इंटरेस्टिंग गोष्ट असं आहे, पहिलं नाव याच्यामध्ये येतं तृप्तबाला अशोक खरात, वय 24 तेव्हाचं, आणि मग त्यांचा ऍड्रेस वगैरे लिहिला आहे. ही जी अशोक खरातची मुलगी आहे माझ्या माहितीनुसार. दुसरी आहे प्रीती अभिजित भांडे पाटील, ह्या त्याच्यामध्ये पार्टनर आहेत. ह्या ठाण्याच्या आहेत असं दिसतंय. आणि हे जे दुसरं नाव आहे ह्या नाशिकचं आहेत, कारण ते खरातांची मुलगी आहे, तिथेच ते राहिल्या आहेत. हा जो पहिला सातबारा याच्यामध्ये आहे याच्यामधली ही जमीन आहे इंडेक्स 2 जी आहे ही पाथर्डीची. मी म्हटलं की पाथर्डीमध्ये जवळपास 30 सातबार आहेत ज्यांच्यावरती यांच्या फॅमिलीची खरातांची वेगवेगळी नावं आहेत. आता मुद्दा याच्यामध्ये येतो पहिल्या मुद्द्यामध्ये की अभिजित भांडे पाटील जे SDM आहेत, उपजिल्हाधिकारी आधी कल्याण होत्या, तर बदली झाली माझ्या माहितीनुसार त्यांची. यांना असं का वाटलं असेल की आपली पत्नी आणि यांची मुलगी यांच्यासोबत आपण सोबत जागा घ्यावी, सोबत काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर भांडे पाटलांना मी विचारला गेलो, त्यांना कॉल केले, त्यांनी फोन काही रिसिव्ह केला नाही, मेसेज लिव्ह केला, पण त्याच्यावर त्यांनी अजून काही उत्तर दिलेलं नाहीये. कारण ज्या क्षणी भांडे पाटलांचं नाव या सगळ्यामध्ये आलं त्या क्षणी त्यांनी अननोन नंबर उचलणं लोकांचा आता बंद केला असं मला कळतंय. मला माहित नाही ते कोणाशी बोलतायत, पण आय एम शुअर की ते माझे फोन तरी अजून उचलत नाहीयेत. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांचं हे क्लिअर दिसतंय की त्यांनी ह्या सगळ्यामध्ये पार्टनरशिप केलेली आहे. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो याच्यासाठी की सातबारे तर भरपूर आहेत, डॉक्युमेंट तर माझ्याकडे तुम्ही म्हणाल तेवढे या सगळ्यातले आहेत, सगळे वाचता येणार नाही ते तितकंच खरं आहे. पण समजून घ्या की मी सुरुवातीला तुम्हाला पत्ता सांगण्यामागचं कारण हे होतं की ज्या मिरगावात आत्ता मी उभा आहे त्याच्या बॅक साईडला हे इथे ईशान्येश्वराचं मंदिर महादेवाचं आहे. इकडच्या बाजूला तुम्ही
आंब्याची बाग आहे, मागं मोठं फार्म हाऊस आहे. पण ही जागा ज्यावेळी ह्या जागेचा व्यवहार होत होता, ज्यावेळी त्याला ही जागा घ्यायची होती, त्यावेळी दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे मूळ या सगळ्यावरती शेळके नावाची इथे व्यक्ती होत्या, त्यांना मी भेटलो आणि त्यांच्याकडून हे डॉक्युमेंट सुद्धा आणले मी. त्या शेळकेंनी काय सांगितलं, ते म्हटले की आमची सगळ्यांची सामायिक जागा होती भावाभावांमध्ये, आमचं वाटणीपत्र झालेलं नव्हतं. मग त्यानंतर आम्ही ठरलं की आम्हाला जमीन विकायची आहे. मग त्यांची जी काही 20-25 एकर जमीन होती त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास बाकीच्याचं वाटणीपत्र करून घेतलं, पण साधारण 3-3.5 एकराचं वाटणीपत्र त्यांचं राहिलेलं होतं. बाजूबाजूला सर्वे नंबर होते सगळे 317, 318 असे सगळे सर्वे नंबर होते बाजूबाजूचेच, पण त्यांचं तेवढ्या एकराचं मात्र वाटणीपत्र राहिलेलं होतं. बाकीचं वाटणीपत्र क्लिअर झालं, मग त्यांनी जमीन खरातला विकून टाकली. पण पुढचं गणित होतं बघा, उरलेली जी काही जमीन होती त्या जमिनीत आत्ता काय झालंय आणि मग त्या जमिनीचा किस्सा काय समजून घ्या. ही बरोबर समोरची जमीन आहे, मी आत्ता उभा आहे तो ह्या ईशान्येश्वर देवस्थानाकडे येणारा रस्ता आहे. इथे पलीकडच्या बाजूला पार्किंग आहे. ही जागा थोडीशी नांगरली आहे, कारण इथे आमराई वगैरे थोडी त्यांना आता उभी करायची आहे, त्यामुळे ते करायचंय. आता या जमिनीच्या पलीकडच्या बाजूला सगळं पार्किंग एरिया आहे. पलीकडे तुम्हाला तिकडच्या आंब्याच्या झाडापर्यंत दिसेल ती सगळी बाउंड्री आहे. आणि इथे ही जी शिवनिका संस्थान मिरगाव आहे, तालुका सिन्नर, यांचा हा सांस्कृतिक हॉल आहे. हा हॉल त्याने या जमिनीत उभारलाय, ज्या जमिनीचा ताबा त्याने घेतला, ज्या जमिनीवरती म्हणजे ज्या शेळक्यांच्या चुलत भावांनी त्याच्यावरती सह्या केल्या. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, शेळके ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणाले की बघा, जेवढ्या जमिनीचं याच्या आधी आमच्यामध्ये क्लिअर झालेल्या होत्या किंवा जेवढ्या जमिनीचा तुकडा जो होता ते आमच्यामध्ये वाटणीपत्र झालेलं होतं, तर ती जमीन आम्ही विकली, हे ठीक आहे. पण हा जवळपास 3-3.5 एकराचा पट्टा आणि खाली जो आणखी खराब आहे 64 गुंठ्याचा, तर त्याच्याबद्दल मात्र काही गोष्टी क्लिअर नव्हत्या. आम्ही भावांनी त्याचं वाटणीपत्र क्लिअर केलेलं नव्हतं. आणि असं असताना सुद्धा मग फार्म हाऊस तर झालं, आमराई तर झाली, मंदिर तर झाले, पण अरे आपल्याला पुढे पार्किंग लागणार आहे. एखादा आपल्याला कम्युनिटी हॉल सारखा हॉल असतो, सांस्कृतिक हॉल त्याच्यावरती दिलाय, तर तसा हॉल लागेल. मग यायला जायला रस्ता लागेल. मग या सगळ्या गोष्टीसाठी काय करू, त्यांच्या चुलत भावाकडून सह्या मारल्या, तहसीलदाराकडून डॉक्युमेंट्स हे काढून घेतले आणि चुलत भावांची ज्यांची इतर हक्कामध्ये सगळी नावं होती सातबाऱ्यावरती, त्यांच्या मात्र काही सह्या घेतल्या नाहीत. तशाच पद्धतीने सगळं प्रकरण पुढे रेटवलं. त्यांची सही न घेता किंवा त्यांची खोटी सही केली असेल असं असू शकतं. तर हे सगळं करून जमिनीचा ताबा मारला. जसा यांनी ताबा घेतला तसं हे तो म्हातारा होता बिचारा, ज्याने मला डॉक्युमेंट दिले, तो गेला कोर्टामध्ये. तो म्हटला अरे हे क्लिअरच नाही म्हटलं अजून डॉक्युमेंट, बाकी जमीन आम्ही विकली ठीक आहे, पण हे 3-4 एकराचं आहे, हे अजून आमच्यामध्येच झालेलं नाहीये. माझ्या चुलत्याने जरी मला फसवायचा प्रयत्न केला असेल तरी पण माझं असं म्हणणं आहे की माझी पण सही लागेल ना. चला, माझ्या चुलत्याने मला फसवलं, हरकत नाही. पण पुढे काय घडलंय बघा. आता आपण असं म्हणू की समजा हा एक फॅमिली डिस्प्यूट होता, क्लिअर नव्हता आला, पण बॉस इथेच खरं आपल्या बाबांनी डोकं चालवलं. बाबाने काय केलं, जमीन स्वतःच्या नावावर नाही घेतली, कारण इकडची ऑलरेडी स्वतःच्या नावावर घेतलेली होती, उद्या काहीतरी लफड होईल म्हणून. त्याने पहिलं काय केलं बघा, तारखा समजून घ्या मग तुम्हाला गोष्टी पुढच्या समजतील. त्याने काय केलं, नरेंद्र नारायण हेटे नावाचे मुंबईमध्ये विलेपार्लेमध्ये राहणारे गृहस्थ आहेत. त्यांनी ही जमीन विठ्ठल शेळके यांच्याकडून लिहून घेतली, ठीक आहे, मिरगावमधल्या. आता हा जो काही 317चा एक सर्वे नंबर आहे आणि इकडे आणखी एक सर्वे नंबर आहे. आता त्यांनी काय केलं, त्यांनी ही जमीन लिहून घेतली. यांना असं वाटलं की खरात तर घेतलेली नाही, ही कोणती दुसऱ्याने जमीन घेतली आहे बिल्डरने. पण अरे मला विचारलंच नाही ना, कारण मी त्या सामायिक ह्याच्यामध्ये आहे, सगळ्या माझ्या चुलत्याने मला फसवलं असेल का, सगळं ठीक आहे. जमीन लिहून घेतली, सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो की अगदी सगळ्या लेवलला गोष्टी कोट अनकोट त्यांनी मॅनेज केल्या. आणि त्याच्या पुढे पहिली तारीख ही जमीन लिहून घेण्याची, ही किती आहे, ही आहे 4 मे 2019, बरं का. 2019च्या मे महिन्यातली ही तारीख आहे. ही जमीन लिहून घेतली. म्हणजे याविषयी काय झालं, याविषयी खरेदी खत झालं जमिनीचं. खरेदी खत झाल्यानंतर हे गेले कोर्टात. यांनी तर कलेक्टरला पण हे लेटर पाठवलं की अरे आमचं जो वाटणीपत्र नाही झालं, तुम्ही कसं काय विकता वगैरे वगैरे. तर ते तारीख पे तारीख नेहमीसारखी पडत राहिली. पण त्याच्या पुढची तारीख उजाडली, ती म्हणजे 17 फेब्रुवारी 2020. 1 वर्ष पण नाही झालं. आधीच्या 2019च्या मे मध्ये जर खरेदी खत केलं होतं या जमिनीचं कुणी, हेटे नावांच्या व्यक्तीने. त्यानंतर 17/2020ला, म्हणजे 1 वर्ष पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत, साधारण 9 ते 10 महिने झाले, हेटे नावाच्या व्यक्तीने ही सगळी जमीन गिफ्ट डीड केली, म्हणजे बक्षीसपत्र केली. कोणाला? नाव आहे या सगळ्यामध्ये हेटे. आता हे तुम्हाला वाचून दाखवतो. नाव आहे शिवनिका संस्थान मिरगाव, अध्यक्ष अशोक कुमार एकनाथ खरात. यांना ही जमीन त्याने गिफ्ट म्हणून देऊन टाकली. म्हणजे थोडक्यात काय दाखवलं की एका ट्रस्टला मी जमीन विकत घेतलेली आहे,
पण एका ट्रस्टला बरं ताबाही मारला जमिनीचा, ज्या जमिनीचा विषय कोर्टामध्ये चाललेला आहे त्याच्यासाठी ताबाही मारला, ती डेव्हलपही करायला घेतली, त्याच्यावर हॉलही बांधला, स्वतःची आमराई पण सुरू केली, इथून रस्ताही काढला, पलीकडे पार्किंगही केलं, इतकं सगळं केलं ज्या प्रकरणाचं तिकडे डॉक्युमेंट अजून पूर्ण झालेलंच नव्हतं. आणि मुद्दा असा आहे की या सगळ्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे जे शेळके त्यांचे बंधू आले त्यांनीच हा सगळा किस्सा सांगितला मला. त्यांनी असं सांगितलं या सगळ्यामध्ये की अजून प्रकरण कोर्टातच आहे. तो म्हातारा विचार त्याला काय, तो म्हणजे ठीक आहे, माझ्या भावाने मला फसवलं असेल, पण महत्वाचा मुद्दा यांचा आहे. यांनी काय जुगाड केला बघा. यांनी सगळ्यात आधी हेटे नावाच्या व्यक्तीला बिल्डरला जमीन घ्यायला लावली. आता मुंबईचा बिल्डर, त्याला इकडं मिरगावात येऊन जमीन घ्यायचं काय कारण होतं का? पण नाही, बरोबर समोरचा प्लॉट तरी घेतला. हा प्लॉट घेतला, हा प्लॉट शिवनिका संस्थानला देऊन टाकला, ज्याचे अध्यक्ष खरात आहेत, आणि त्यांना तो गिफ्ट केला. काय गिफ्ट? माझे बरेचसे मित्र आहेत, पण बॉस जमीन काय कोणी गिफ्ट नाही केली मला अजून. बघू आपण काय आहे. तारीख आहे 17 फेब्रुवारी 2020. त्याच्यावर लिहिलं आहे की बक्षीसपत्राने आणि देणगीने आम्ही जमीन देतो आहे. नोंदीचा प्रकार, मग फेरफारचा जो दिनांक होता जुना, तो त्यांनी त्यातला फेरफारचा दिनांक काढला. फेरफारचा दिनांक 2 दिवस आधीचा आहे फक्त यातला. ठीक आहे. मग ते असं म्हणतात की मी नरेंद्र हेटे, राहणार मुंबई, मी स्वतः हे जे काही 317 क्रमांक हा जो गट सर्वे नंबर आहे यातलं हे जे काही क्षेत्र आणि पोट खरावा खालचा आहे, हे सर्व क्षेत्र मी शिवनिका संस्थान मिरगाव अध्यक्ष अशोक कुमार एकनाथ खरात व सरचिटणीस नामकर्ण आवारे, मग त्यांचं खाते क्रमांक वगैरे सगळं लिहिलं आहे. यांच्यावरती सदर गटातील वायव्य कोपऱ्यातील, म्हणजे हा कोपरा, संपूर्ण मिळकत सदर दानपत्र करून घेणार. हे संस्था ही सार्वजनिक विश्वस्त संस्था असून तिचं धर्मदाय आयुक्त कार्यालय या ठिकाणी तिचं नोंदणी झालेली आहे. आणि मग मी ही संपूर्ण मिळकत ही दुय्यम सहाय्यक निबंधक जे काय आहेत सिन्नरचे, त्यांच्या नाशिक येथील, मी त्यांना सांगतो की हे दस्त बनवा आणि हे दस्त तुमच्याकडे रजिस्टर करून घ्या. आणि रजिस्टर काय करून घ्या, तर ही जमीन मी बक्षीस दिलेली आहे. ह्या सगळ्याची ही तारीख, मिरगाव, सिन्नर, नाशिक. सो ही फक्त एक जमीन नाही आहे, माझ्याकडे असे खूप सारे आहेत की ज्या सातबाऱ्यांवरती नावं लागलेत. इंटरेस्टिंग गोष्ट हे आहे की मोडस ऑपरेंडी काय, की कोणतरी इन्व्हेस्टर, कोणतरी आपला फॉलोअर, कोणतरी असा बघायचा, आपलाच पैसा तिकडे वळवायचा किंवा त्यालाच पैसा लावायला लावायचा. त्याला सांगायचं प्रॉपर्टी चांगली आहे, बाजूला माझी पण आहे, किंवा आणखी कुठे आहे तर तिकडे मोक्याच्या जागेवरती तू इन्व्हेस्ट कर, मी तुला तिथे प्रकरण सॉर्ट आउट करून देतो. अधिकाऱ्यांशी मी बोलतो गरज पडली तर, नेते तर माझ्या पाठीशीच उभे आहेत. आणि बाकी आयोग बियोग तर काय म्हणजे आता तुम्ही बघितलं महाराष्ट्रात काय झालं ते. सो हे सगळे माझ्या पाठीचे आहेत. असं असताना तुला काय कोणी अडवत नाही. तू जमिनीचा ताबा वगैरे करून टाक, सातबाऱ्यात फक्त माझं नाव ॲड कर. का? तर आपण दोघे मालक राहू. सही गंमत आहे. म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्याला वाटतंय की थोरात सोबत बिझनेस केला पाहिजे, पैसे लावले पाहिजेत. इकडे मुंबईचा कोणतरी उद्योगपती, त्याला वाटतं की त्या मिरगावात बरोबर जे थोरातांच्या बाजूचा प्लॉट आहे तोच आपण घेतला पाहिजे आणि त्यांना तो सेल डीड पण, गिफ्ट डीड पण केला पाहिजे. असं सगळं प्रकरण आहे. खूप साऱ्या गोष्टी एक एक करून बाहेर काढू. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन आशिष सोबत मी ओंकार, मिरगावातून.